केतन अग्रवाल 24 वर्षांचा तरुण व्यावसायिक. केतनचं लग्न ठरलेलं. काही महिन्यात होणाऱ्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. उदयपूरमध्ये आलिशान पॅलेस बुक करण्यात आलं होतं. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले. पाहुण्यांसाठी 2 स्पेशल विमानं सुद्धा बुक केली होती. सगळं एकदम लक्झरी. 18 तारखेला केतन त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत लोहगडावर ट्रेकसाठी आला. केतनच्या होणाऱ्या पत्नीचा 19 जूनला वाढदिवस होता. त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघं लोहगडावर गेले. पण हा सगळा आनंद दुःखात बदलला, कारण केतनचा लोहगडावरून खाली कोसळून मृत्यू झाला. केतन 350 फूट खोल दरीत कोसळला. त्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न झाले, पण त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत घोषित केलं. पण केतन अग्रवाल सोबत नेमकं घडलं काय, त्याच्या मृत्यूचं गूढ असल्याची चर्चा का होतीये, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. लोहगडावर गेलेला केतन अग्रवाल हा मूळचा पुण्याचा. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे नावाजलेले बांधकाम व्यावसायिक. केतन गहुंजेच्या लोढा बेलमेंडो मध्ये राहायचा. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार तो परदेशात पोस्ट ग्रॅज्युएशन करून नुकताच भारतात परत आला होता. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबाचा रिअल इस्टेटचा बिझनेस जॉईन केला आणि तिथे डायरेक्टर म्हणून काम करू लागला. आई, वडील, बहीण, 2 चुलते, चुलत भाऊ अशा मोठ्या परिवारात केतन प्रचंड लाडका होता. आपल्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस 19 जूनला असल्यानं सेलिब्रेशन करण्यासाठी तो 18 जूनलाच तिच्यासोबत लोहगडला गेला. सकाळी कारने लोहगडला पोहोचला, गडावर गेला. त्यानंतर दोघांनी गड चढला, फिरायला सुरुवात केली. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. सकाळी 10:30च्या आसपास लोहगडावरच्या सुरक्षा रक्षकांकडे एक तरुणी धावत आली आणि आपला होणारा पती गडावरून खाली पडलाय, त्याला वाचवा, आमची मदत करा अशी विनंती केली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही गोष्ट पोलिसांना कळवली. पोलिसांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ या रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. साधारण 11:15 वाजता रेस्क्यू टीमला लोहगडावरून एका तरुणाचा फॉल झाल्याची माहिती मिळाली. रेस्क्यू टीम लोहगडाच्या दिशेने रवाना झाल्या. तोवर गडावरचे सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांनी सुद्धा धाव घेतली आणि केतन नेमका कुठे पडला हे लोकेट केलं. त्यामुळे साहजिकच रेस्क्यू टीमचं काम सोपं झालं. शिवदुर्गची रेस्क्यू टीम पोहोचल्यानंतर त्यांनी दरीतूनच वर चढायला सुरुवात केली. काही अंतरावर चढल्यावर त्यांना केतन दिसला. त्याला स्ट्रेचरवर ठेवून खाली आणण्यात आलं. साधारण 12:30 वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होतं. उंचावरून 350 फूट खाली कोसळल्यानं केतनचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतंच, पण तरीही त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी केतनला अधिकृतपणे मृत घोषित केलं. लोणावळा पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून ADR दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यात साहजिकच एक प्रश्न पडतो, तो म्हणजे अपघात कसा झाला. तर केतन सोबत आलेल्या त्याच्या भावी पत्नीने रेस्क्यू टीम आणि स्थानिकांना दिलेल्या माहितीनुसार हे दोघं लोहगडावर फिरत असताना फोटो काढत होते. केतन फोटोसाठी पोज देत असताना कड्यावरून खाली कोसळला आणि उंचावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. लोहगडावर फिरत असताना हे दोघं हत्ती तलावाच्या जवळ आले. हत्ती तलावाच्या बाजूने एक वाट जाते. त्या वाटेने पुढे गेल्यावर कडा आहे. या कड्याला कोणताही संरक्षक कठडा नाही. इथून खाली खोल दरी आहे. अपघात झाला त्यावेळी केतन आणि त्याची होणारी पत्नी याच कड्यावर फोटो काढत होते. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार केतन सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. पण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार केतन पडला तेव्हा त्याचा मोबाईल हा त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हातात होता. ती केतनचे फोटो काढत होती. फोटो काढत असताना ती पाठमोरी झाली. पुन्हा वळून बघेपर्यंत केतन खाली कोसळला होता. त्यामुळे आता त्याचा पाय घसरला. त्याला कड्याचा अंदाज आला नाही. वाऱ्याचा झोत वेगवान होता की दुसरं काही घडलं याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. पण केतनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. काही महिन्यांपूर्वीच तो शिक्षण पूर्ण करून भारतात आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना अनेक वर्षांनी त्याचा सहवास मिळाला होता. त्यात घरात सध्या त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. काही बातम्यांनुसार नोव्हेंबर महिन्यात केतनचं लग्न होणार होतं. दोन्ही कुटुंबांनी हे लग्न अगदी धूमधडाक्यात करायचं ठरवलेलं. यासाठी जोरदार तयारी सुरू होती. लग्नाचे ठिकाण म्हणून उदयपूरमध्ये एक पॅलेस बुक करण्यात आलं. यासाठी 17 कोटी रुपये खर्च करण्यात आला. काही दिवस चालणारं हे लग्न उदयपूरच्या त्या आलिशान पॅलेस मध्येच होणार होतं. उदयपूरला पाहुण्यांना नेण्यासाठी कुटुंबियांनी 2 विमानं बुक केली होती. काही बातम्यांनुसार हे सगळं बुकिंग पार पडलेलं. त्यामुळे दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरू होती. 19 तारखेला केतनच्या पत्नीचा वाढदिवस असल्यानं दोघांनी तो 18 तारखेला सेलिब्रेट करायचं ठरवलं. त्यासाठीच दोघं लोहगडावर गेले. पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि लग्नाच्या तयारीची जागा अंत्यविधींनी घेतली. बुधवारी रात्री उशिरा केतनच्या मृतदेहावर
अंत्यसंस्कार करण्यात आले. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत. काही अनुभवी ट्रेकर्सने दिलेल्या माहितीनुसार लोहगडावरचा हा स्पॉट रिस्की आहे, कारण तिथे कोणताही कठडा नाही. जर कड्याच्या अगदी जवळ गेल्यास पाय दुसरीकडे पडण्याचा, पाय घसरण्याचा किंवा पायाखालचे दगड निसटण्याचा धोका असतो. अनेकदा वाट सुद्धा निसरडी असते. त्यामुळे फक्त पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये माहीत नसलेल्या आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं, अशी मागणी करण्यात येत आहे. सेटल झालेला श्रीमंत तरुण, महागड्या लग्नाचं नियोजन आणि अशातच गडावरून पाय घसरून झालेला मृत्यू, यामुळे वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यात. त्यात केतन हा पोर्श प्रकरणातला आरोपी विशाल अग्रवालचा नातेवाईक आहे का, अशी ही चर्चा झाली. पण त्यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालंय. सोबतच केतन खाली कशामुळे पडला, त्याचा पाय घसरला की त्याला कड्याचा अंदाज आला नाही की अजून वेगळं कारण आहे, हे तपासातूनच समोर येणार आहे. आणि त्यानंतरच या मृत्यूचं बाकी असलेलं गूढ पूर्णपणे सुटेल.